डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले अरविंद शिंदे यांनी शनिवारी दत्तनगर, विनोबा भावे झोपडपट्टी, फलमारी झोपडपट्टी परिसरात होम टू होम प्रचाराला सुरुवात केली. या प्रचारादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधताना अरविंद शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज, स्वच्छता, वीज व मूलभूत नागरी सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी अनेक मतदारांनी आमचं मत शिलाई मशीन या चिन्हाला आणि अरविंद शिंदे यांनाच आहे अशी ठाम भूमिका मांडत पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी बोलताना अपक्ष उमेदवार अरविंद शिंदे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग 9 मधील अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता, झोपडपट्टी सुधारणा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. ही रखडलेली विकास कामे पूर्ण करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक म्हणून निवडून आल्यास कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांसाठी काम करेन. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध राहीन असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. एकूणच अरविंद शिंदे यांच्या होम टू होम प्रचाराला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. लोक म्हणतात विकासासाठी तुम्हाला निवडून देऊ, आम्ही एक मत देऊ म्हणतात लोक. आणि शिलाई मशीन सध्या शिवा लागले, सगळ्यांना बरोबर बरोबर जोडा लागले. काय देऊन घेऊन तुम्ही विचारा ना, काय तुमचं ध्येय प्रभागाचा विकास जो गेल्या 10-15 वर्षापासून 20 वर्षापासून जो प्रभागाचा विकास रखडला आहे तो प्राधान्यानं माझ्यासमोर विषय असणार आहे. भाजपने विकास केला नाही असं मी असं मी काय लोकांना दिसते ना, मी कशाला म्हणलो, लोक म्हणतात ना. लोक गेल्या वेळी जे 4 निवडून आलेत ना, ते 4 कुठे दिसलेच नाहीत. हे लोक म्हणलेत, मी नाहीत. आव्हान एकच करेन की विकासाला मत द्या, भूल थापाला बळी पडू नका. जे प्रश्न लोक म्हणतात कोण सोडवतो गेले 40 वर्ष त्यांनी सोडवले नाहीत. आता इलेक्शनमध्ये तेच गोष्टी करतात त्यांनी. त्याच्यामुळे लोकांनी कुणावर विश्वास ठेवून एक मत अपक्षाला द्यावे आणि आपण महापालिकेत जाऊन आपल्या हक्काचं जे आहे ते आपण घेऊन येणे. जे आपल्या 9 नंबर अरविंद अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणता येत नाही, हाला शिवाय राहत नाही.